नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मुगाच्या डाळीची कुसकुशीत कोथिंबीर वडी। खूप सोपी आणि टेस्टी अशी रेसिपी आहे। हरभऱ्याची डाळ काही लोकांना चालत नाही, तर ही मुगाची डाळ पौष्टिक अशी मुलांसाठी सर्वांसाठीच उपयुक्त अशी रेसिपी आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। डाळीचा वापर न करता आपण ही वडी बनवणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। कोथिंबीर वडी बनवण्यासाठी आपल्याला 1 तास मुगाची डाळ भिजू घालायची आहे। चांगली स्वच्छ धुवून भिजू घालायची आहे। डाळ आपली चांगली भिजलेली आहे। आता आपण ही मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पाणी न घालताच आपल्याला ही डाळ एकदम बारीक करून घ्यायची आहे। डाळ बारीक करत असताना आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे, थोडंसं मीठ, एवढी बारीक आपल्याला करायची आहे पेस्ट। ही पेस्ट पाणी न घालताच मी बारीक केलेली आहे। 2 चमचे यामध्ये मी डाळीचं पीठ घातलेलं आहे। नाही घातलं तरी पण चालेल, थोडंसं घातल्यामुळं छान टेस्ट येते म्हणून मी घालत आहे। आणि आपल्याला इथे तांदळाचं पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडी आपली एकदम कुरकुरीत बनते, त्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ घालत आहोत। आता ही जी पेस्ट केलेली आहे त्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे थोडीशी, आणि लसूण, जिरे, थोडंसं अद्रक अशी पेस्ट मी इथे ही बनवून घेतलेली आहे। ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। मिक्स करून घेऊया। आता कोथिंबीर एकदम बारीक चिरून घेतलेली आहे। कोथिंबीर मी अगोदर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मग बारीक चिरून घेतलेली आहे। आता ती आपल्याला यामध्ये घालायची आहे। आता यामध्ये आपण थोडासा ओवा घालणार आहोत। थोडीशी हळद घालूया। तीळ आवडत असतील तर तीळ घाला, मी इथे तीळ नाही घालत। आपण थोडंसं मीठ घातलं होतं, पण मी अजून थोडं मीठ घालत आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। मिक्स झाल्याच्या नंतर आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। स्टीमरमध्ये वाफवणार आहोत, किंवा एक ताट ठेवून कढईमध्ये स्टँड ठेवायचं आणि थोडंसं पाणी घालून वरती झाकण ठेवून असं वाफवलं तरी पण चालेल। तेल लावून घेतलेलं आहे अगोदर। दही गरम करायला ठेवलं होतं मी अगोदर पाणी, आणि मग आता यावर हे दोन्ही पण ताट मी ठेवणार आहे। आता झाकण ठेवूया आणि 15 मिनिट वाफ काढून घेऊया चांगली। 15 मिनिट झालेले आहेत। 15 मिनिटाच्या नंतर आपल्याला हे थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपण याच्या वड्या पाडून घेणार आहोत। छान उकडलेलं आहे आपलं। आता थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे।
आणि मग आपण याच्या वड्या पाडणार आहोत. थंड झालेलं आहे, बघूया वड्या पडत आहेत का. थोडंसं चाकूला लागत आहे, थोडा वेळ थांबलं तरी पण चालेल. थोडंसं थंड होऊ द्यायचं, मगच वड्या छान पडतात. बघूया अगोदर आणि मग मी थोडा वेळ थांबत आहे. बघू शकता खूप छान आपलं पीठ उकडलेलं आहे. वड्या पण चांगल्या पडत आहेत. थोडा वेळ थांबते आणि मग ह्या वड्या पाडून घेऊया. बघू शकता थंड झाल्याच्या नंतर अशा वड्या पडतात छान. आता आपल्याला हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला तळून नाही चालत तर थोडीशी मोहरी टाकून ह्या फ्राय केल्या तरी पण चालतील. गप. तेल आपलं तापलेलं नाही, थोडंसं तापू देऊ. तेल आपलं आता चांगलं तापलेलं आहे. आता चांगल्या कमी गॅसवर आपल्याला हे वड्या तळून घ्यायच्या आहेत. खूप खुसखुशीत होतात आणि खूप कुरकुरीत पण लागतात. सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा, तुम्हाला पण खूप आवडेल. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला ह्या वड्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत. मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे. काढून घेऊया. अशा छान तळून झालेल्या आहेत वड्या. अजून राहिलेल्या वड्या आपण तळूया. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत मुगाच्या डाळीच्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. बघू शकता आतपर्यंत एकदम छान तळलेले आहेत. मुगाच्या डाळीच्या वड्या आपल्या झालेल्या आहेत तळून. टेस्टी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.